नमस्कार. वास्तू हा सगळ्यांच्याच आवडीचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. प्रत्येकालाच वाटतं की आपली वास्तू ही खूप सकारात्मक असावी, आपल्याला आर्थिक समृद्धी देणारी असावी, आपल्याला सर्व प्रकारचा आनंद, सर्व प्रकारच्या आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी निर्माण करणारी असावी आणि त्याच्यासाठी प्रत्येक माणूस आपापल्या स्तरावरती काही प्रयत्न करतोय. कोणी वास्तुपूजा करतोय, कोणी फेंगशुई करतोय, कोणी क्रिस्टल थेरपी करतोय, कोणी रंग थेरपी करतो आहे, कलर थेरपी. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी करतोय. परंतु ह्या गोष्टींना महत्व आहे आणि ह्या गोष्टींची स्वतःची एक लेवल आहे, ती वास्तू एनर्जाइज करायची. परंतु काय होतंय की काही जण असे आहेत किंवा मॅक्झिमम माणसं अशी आहेत, त्यांना ह्या गोष्टी करून सुद्धा त्यांना त्याचा काही लाभ भेटत नाही आहे. असं नाहीये की ती माणसांनी काही प्रयत्न केलेले नाहीये किंवा त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. अजिबात नाहीये. परंतु त्याच्या मागचं जे सायन्स आहे ते त्यांना समजलेलं नाहीये किंवा आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी पाहतोय त्या एका स्पिरिच्युअल स्तरावरती पाहतोय, आपापल्या बिलीफ नुसार पाहतोय, आपापल्या इन्फॉर्मेशन नुसार पाहतोय. आणि काही जणांना तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याची इच्छा असून सुद्धा त्यांना ह्या गोष्टी करणं पॉसिबल नाहीये. ह्या सगळ्यावरती आपण एक फार छान, अतिशय सहज आणि तेवढाच प्रभावी उपाय आपण आज जाणून घेणार आहोत. त्याच्या आधी समजून घेऊया की वास्तुशास्त्र किंवा कुठलंही फेंगशुई ह्याच्या मागे काय संबंध आहे आणि आपण ती गोष्ट कशी आपल्या आयुष्यात सकारात्मक करायची आहे किंवा आपण आपल्याच कर्माने ती गोष्ट कशी नकारात्मक केलेली आहे, हे आधी थोडक्यात समजून घेऊया. तर वास्तू, ज्या वेळेला आपण वास्तू म्हणतोय त्याच्यामध्ये काही दिशा आहेत, काही तत्व आहेत. ते तत्व आपल्याला बॅलन्स करायला लागतात, एनर्जाइज करायला लागतात. परंतु जसं मी आधी सांगितलं तसं ह्या गोष्टी करून सुद्धा माणसांना त्याचा काही लाभ का येत नाहीये? कारण एक म्हण आहे बघा, वास्तू ही तथास्तु म्हणते. आता हा आपला बिलीफ असेल, हा आपला इन्फॉर्मेशन आहे, आपल्यामध्ये आपल्या अनुवंशिकपणे आलेली आहे. ह्या गोष्टीमागे काय रिझन आहे? तर रिझन एवढं सोपं आहे की ह्याच्यावरती ज्या वेळेला डॉक्टर ह्युलेन यांनी काही प्रयोग केले हो ओपोनोपोनोद्वारे. हो ओपोनोपोनो काय आहे? ही एक हवाई हुन्नरी टेक्निक आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी काही वाक्य बनवली आणि ती वाक्य त्यांनी काही विशिष्ट पद्धतीने वापरली आणि त्याचे त्यांना सकारात्मक आणि चमत्कारिक परिणाम त्यांच्या आयुष्यात अनुभवायला भेटले. त्याच्यामध्येच ही टेक्निक आपण वास्तूमध्ये कशी वापरायची आहे हे आज जाणून घेणार आहोत. परंतु होपोनोपोनो हे यूज करायच्या आधी आपण आपले काही निगेटिव्ह बिलीफ्स समजून घेऊया आणि त्यांना क्रॅक करूया, म्हणजे ते मोडून काढूया. डॉक्टर युलेन काय म्हणतात? डॉक्टर युलेन बोलतात की कुठल्याही गोष्टीला आपल्या आयुष्यात आपण निर्माण केलेली आहे, मग ती चांगली असो किंवा वाईट असो, ती कुठल्याही स्तरावरती असो, आपल्या आजारपणावरती, आपल्या नातेसंबंधांवरती, आपल्या पैशावरती किंवा ह्या वास्तूवरती, त्याला आपणच जबाबदार आहोत. ती आपल्या आयुष्यात आलेली आहे, त्याला आपणच जबाबदार आहोत. परंतु एका लिमिटिंग बिलीफ वरती किंवा ज्या धारणेने आपण हे जीवन जगत आलेलो आहोत त्याच्यावरनं ही गोष्ट पचवणं आपल्याला फार कठीण जातं की यार, मी तर कोणाचं वाईट केलेलं नाहीये, तर माझ्या बाबतीत हे सगळं वाईट व्हायला मी जबाबदार कसा? तर डॉक्टर ह्युलेन काय सांगतात की ह्याच्या मागे दोन एनर्जी पॅटर्न्स आहेत. एक म्हणजे आपले कार्मिक एनर्जी पॅटर्न्स आणि दुसरे म्हणजे आपले
इन्फॉर्मेशन्स बिलीफ पॅटर्न. तर काय आहेत हे पॅटर्न्स? सगळ्यात पहिलं आधी समजून घेऊया की इन्फॉर्मेशन बिलीफ पॅटर्न काय आहे. इन्फॉर्मेशन बिलीफ पॅटर्न म्हणजे की आपण ज्या वेळेला आपल्या आई वडिलांपासून आपली निर्मिती होण्याच्या प्रक्रियेमध्ये होतो, त्याच्यामध्ये आपल्या आई वडिलांपासून आपल्याला अनुवांशिकपणे इन्फॉर्मेशन काय मिळालेली आहे, ती ती इन्फॉर्मेशन घेऊन आपण आपल्या आईच्या गर्भात वाढत असताना आपल्याला काय इन्फॉर्मेशन भेटलेली आहे, त्याच्यानंतर आपण लहानापासून मोठे होईपर्यंत अगदी या सिच्युएशन पर्यंत आपण कुठली इन्फॉर्मेशन स्वीकारलेली आहे आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं, त्या अनुभवानुसार किंवा काही आपल्या आयुष्यात ज्या परिस्थिती निर्माण झाल्या त्याच्यानुसार आपण कुठल्या इन्फॉर्मेशन्सवरती अगदी ठामपणे विश्वास ठेवलेला आहे, ती अगदी आपण मनापासून ऍक्सेप्ट केलेली आहे, ती चांगली असो किंवा वाईट असो, त्यानुसारच आपल्या आयुष्यात परिणाम घडतात. त्याच्यातली एक महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे ही की वास्तू ही कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही विचाराला, आपल्या बोलण्याला तथास्तु म्हणते. म्हणजे विचार करा, आज आपलाच बिलीफ आहे की यार, मला जशी श्रीमंत माणसं करतात काहीतरी मोठं घरामध्ये वास्तुपूजन, वास्तू हवन, किंवा ते रोज म्हणजे दर वर्षाला रंग काढत असतात, आपल्या घराचं अगदी सुशोभीकरण करत असतात, तसं मला करायला भेटत नाही, त्यामुळे मला या वास्तूचा लाभ मिळत नाही, किंवा माझी वास्तू ही अशी चुकीच्या दिशेची आहे. ही गोष्ट जरी बरोबर असली तरी ह्या गोष्टीला आपण जो विश्वास देतोय ना, त्या विश्वासाचं फळ आपल्याला 10 पटीने मिळतंय. कारण आपली कर्म ही आपल्याला त्या गोष्टीतनं बाहेर काढतील किंवा त्या गोष्टीमध्ये आणखीन अडकवतील. परंतु त्या कर्माना जो वैचारिक विश्वास असतो ना, ज्याला इन्फॉर्मेशन्स बिलीफ पॅटर्न म्हणतोय आपण, तो जास्त पद्धतीने काम करतो आणि त्याचे रिझल्ट पहिले आपल्या आयुष्यात येतात. मग भलेही तो आपल्या घराचा दरवाजा पश्चिमेला असो किंवा दक्षिणेला असो. कारण जर आपण थोडंसं जरी ऑब्झर्वेशन केलं तर किती जणांचे असे घराचे दरवाजे हे दक्षिणेला आहेत, पश्चिमेला आहेत, तरी त्यांचं सगळं ओके आहे. का? कारण त्यांचा जो इन्फॉर्मेशन बिलीफ पॅटर्न आहे तो काही वेगळ्या पद्धतीचा आहे. त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन लहानपणापासून पेरलेली नाहीये, जी इन्फॉर्मेशन आपल्यात पेरलेली आहे. त्यामुळे जरी ती गोष्ट चुकीची जरी असली तरी त्याचा चुकीचा परिणाम त्यांच्या आयुष्यात घडत नाहीये. हा झाला आपला बिलीफ. मग आपण जर बिलीफ करत असो की यार, माझ्या वास्तूमध्ये मला काही चेंज करता येत नाहीये, माझ्या वास्तूमध्ये मला काही पूजा करता येत नाहीये, क्रिस्टल पद्धती वापरता येत नाहीये, किंवा आणखीन कुठल्या गोष्टी करता येत नाहीये, म्हणून मला त्या वास्तूचा लाभ होत नाही, किंवा हा दरवाजा ह्या दिशेला आहे, ही ह्या दिशेला खिडकी आलेली आहे, हे जे बिलीफ आहेत ना, या बिलीफमुळे देखील आपल्याला ती वास्तू तथास्तूच म्हणते. कारण आपण एखाद्या पद्धतीने ज्या गोष्टीकडे बघतोय ती त्याच प्रकारे परिणाम घडवणार, हे क्वांटम फिजिक्स सांगतंय, हे सायन्स सांगतंय. दुसरी गोष्ट म्हणजे आपले कार्मिक पॅटर्न. कार्मिक पॅटर्न काय आहे की आपण ज्या प्रकारे या इन्फॉर्मेशन बिलीफ पॅटर्ननी कर्म करतोय वर्तमानामध्ये, किंवा जे काही अनुवांशिकपणे, ज्याला आपल्या शरीरातला विज्ञानमय कोश किंवा ज्ञानमय कोश म्हणतोय, त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आपण घेऊन आलेलो आहे गतजन्माची, हे देखील आज क्वांटम फिजिक्सनी सिद्ध केलेलं आहे की डीएनए मध्ये एक असा न्यूरो पाथवे असतो की ज्याच्यामध्ये अ, काही विशिष्ट प्रकारची एनर्जी मॅग्नेटिक वेव्स असतात, जी त्या प्रकारच्या गोष्टी किंवा त्या प्रकारच्या घटना निर्माण करतात. ही गोष्ट
विज्ञानाने सिद्ध केलेली आहे, हे सायन्स आहे. सो कार्मिक पॅटर्न्समुळे देखील आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जरी वाटत असेल की मी कोणाचं वाईट केलेलं नाहीये, परंतु आपण अशा कितीतरी जन्मांमध्ये आपण जी गोष्ट केलेली आहे त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्याला या जन्मात आपल्या वाट्याला आलेला आहे. ह्यालाच म्हणतात की एव्हरी ऍक्शन इज इक्वल अँड अपोजिट टू रिॲक्शन. सो अशा दोन पद्धती आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आज वास्तूच्या स्तरावरती जी काही जागा तुम्हाला ज्या पद्धतीची वाटते, म्हणजे चांगल्या वाईट पद्धतीची, त्याची जी काही लेवल असेल त्याला आधी मनापासून ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्ट करा म्हणजे काय, किती चांगलं, वा वा असं नाही. ऍक्सेप्ट करा म्हणजे ठीक आहे, ह्याला मी जबाबदार आहे, हे मनापासून स्वीकारा. पहिलं स्वीकारलं. आता काय करायचंय पुढे? आता ह्याच्यावरती डॉक्टर ह्यूलेन्स यांनी एक विशिष्ट पद्धत सांगितली. जी पद्धत आता मी तुम्हाला सांगतोय ती म्हणजे हो ओपन ओपन. हो ओपन ओपन म्हणजे काय की ह्याच्यामध्ये 4 वाक्य आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड आय लव्ह यू. मग आता ही 4 वाक्य बोलायची कशी आहेत आपल्या वास्तूला? सॉरी. आता प्रत्येकाच्या जी काही वास्तू आहे, घराची आहे, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणाची आहे, तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही गडबड वाटत असेल, आता गडबड कशी ओळखायची आहे की तुमच्या कामामध्ये अडथळे येतात आहेत, त्या वास्तूमध्ये कुठल्या ठिकाणी कुठल्या दिशेला क्लेश म्हणजे जास्त भांडणं होतात आहेत, किंवा तुम्हाला कुठल्या दिशेला जास्त निगेटिव्ह एनर्जी वाटते त्या घरामध्ये किंवा त्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी, किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अस्वस्थता येते किंवा तुमच्या कामाला जर काही लाभ भेटत नाहीये, तर समजायचं की गडबड आहे बाबा. मग आता करायचं काय आहे की ही 4 वाक्य त्या जागी बोलायची आहे बसून, किंवा उभं राहूनही बोलू शकता, कसं ऍज यू पॉसिबल. करायचं काय आहे, त्या जागी जायचं आहे आणि त्या जागेबद्दल आपली जी काही धारणा झालेली आहे त्या वास्तूबद्दल आपल्याला परिस्थितीनुसार, आपल्याला आलेल्या अनुभवानुसार जी काही वाईट धारणा आपल्या आतमध्ये असेल, किंवा असं आपल्याच गतजन्मीचं काहीतरी आपलं चुकलेलं असेल, ह्या सर्व गोष्टींना स्वीकारून आपण ही 4 वाक्य बोलायची आहेत की आय एम सॉरी, हो माझं चुकलं, की मी हा बिलीफ ठेवलेला आहे, किंवा माझं गतजन्मी काहीतरी असं चुकलेलं असेल त्याच्यामुळे ही परिस्थिती माझ्या आयुष्यात आली आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा, कृपया माझ्यावरती दया दाखवा, मला ह्याच्यातनं मुक्त करा, थँक यू मला मुक्त केल्याबद्दल, अँड आय लव्ह यू. कारण आता मी माझं जीवन हे आनंदी आणि सकारात्मक पद्धतीने जगू शकीन, समृद्ध पद्धतीने जगू शकीन. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड आय लव्ह यू. कितीही वेळा असं बोलू शकता. ह्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील तुमच्या घरातल्या भिंतींना प्रेमाने स्पर्श करा. तुमच्या भिंतींना प्रेमाने स्पर्श करा. ज्या वेळेला तुम्ही स्पर्श कराल भिंतींना, त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातलं व्हायब्रेशन, तर जर तुम्ही सेन्सिटिव्ह असाल, ससेप्टेबल असाल, संवेदनशील, तर तुम्हाला ती एनर्जी जाणवेल. आणि त्या भिंतींवरती प्रेमाने हात फिरवत बोलायचं आहे की आय एम सॉरी, माझ्याकडून आजपर्यंत जर काही वागण्यामध्ये चूक झालं असेल, मी काही चुकीचा बिलीफ ठेवला असेल, काही नकळतपणे बोललेलो असेल, माझ्यामुळे तुम्हाला जर काही त्रास झालेला असेल, तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा, थँक्यू मला क्षमा केल्याबद्दल, आणि आय लव्ह यू, माझं तुमच्यावर प्रेम आहे, आणि आय लव्ह यू कारण आता मी आनंदाने जगणार आहे या वास्तूमध्ये. फील करा, बोला. बघा, प्रत्येक गोष्ट ही एनर्जी आहे, व्हायब्रेशन आहे, आणि प्रत्येक गोष्टीला
आपण जे काही भावनिक व्हायब्रेशन देतोय ना आपल्या संवादाने, ती ते व्हायब्रेशन्स ते कॅप्चर करतंय. त्यामुळे जेवढं चांगलं तुम्हाला आपल्या वास्तूबद्दल बोलता येईल तेवढं चांगलं बोला. आपल्या वास्तूची क्षमा मागा. आपल्या घराला एक व्हॅल्यू द्या, एक दर्जा द्या, कृतज्ञता द्या. कारण असे कितीतरी माणसं आहेत की त्यांच्या आयुष्यात ह्या वास्तूचं सुख देखील नाहीये. परमेश्वराने हे सुख तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही चुकीचं घडतंय त्याला आपणच कुठे ना कुठेतरी या 2 पॅटर्न नुसार जबाबदार असतो. त्याला ह्या हो ओपोनोपोनोने क्लीन करा. ही गोष्ट 30 दिवस कंटिन्यू करून बघा. म्हणजे फक्त 30 दिवसच करायचे आहे असं नाही. एक प्रयोग म्हणून सातत्याने 30 दिवस तुम्ही हे करा आणि बघा तुमच्या वास्तूमध्ये तुम्हाला काय परिणाम बघायला भेटतोय. तुमच्या वास्तूमधली भांडणं कमी होत आहेत का? तुमच्या वास्तूमध्ये जे काही अडथळे तुम्हाला जाणवत होते ते कमी होत आहेत का? बऱ्याच जणांची वास्तू विकली जात नाहीये, त्यांच्या जागा प्रॉपर्टी विकली जात नाहीये. त्यांच्या जागेबद्दल त्यांचा बिलीफ काय आहे? चेक करा. तुमचा काय बिलीफ आहे? अरे यार, ही जागा यायला टेन्शन झालेलं आहे, माझं विकलंच जात नाहीये. हा बिलीफ तुम्ही सतत व्यक्त करताय. हे इमोशन्स तुम्ही त्या वास्तूला देताय, त्या जागेला देताय. तुम्हीच रिस्पॉन्सिबल आहात. चेंज करा. त्याला एनर्जी द्या, त्याची क्षमा मागा. आय एम सॉरी, तुझ्याबद्दल हा असा बिलीफ ठेवला, प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू अँड आय लव्ह यू. करून बघा. त्याच्यासाठी क्लायंट्स अवेलेबल होतील. तुम्हाला भाडोत्री मिळत नाहीये, भाडोत्री अवेलेबल्स होतील. गोष्ट साधी वाटते, परंतु जर विश्वासाने आणि या भावनेने केली, नुसतं वरवरचं नको. आय एम सॉरी मध्ये आय एम सॉरीचा फील असलं पाहिजे. प्लीज फॉरगिव्ह मी मध्ये प्लीज फॉरगिव्ह मीचा फील असलं पाहिजे. थँक्यू मध्ये कृतज्ञता असली पाहिजे आणि आय लव्ह यू मध्ये प्रेमाचं व्हायब्रेशन्स, प्रेमाची फिलिंग्स असली पाहिजे. या पद्धतीने जर तुम्ही रोज आपल्या वास्तूला एनर्जाइज केला तर जे वास्तू पूजन करून, जे होम हवन करून, जे इतर पद्धती करून ज्या प्रकारे वास्तू एनर्जाइज होते तेवढ्याच ताकदीने तुमची वास्तू तुम्ही स्वतःच्या कर्माने एनर्जाइज कराल. सो आजपासून आपल्या वास्तूला शुद्ध करा, पवित्र करा, सकारात्मक करा, प्रेममय करा, समृद्ध करा आणि आपलं आयुष्य हे आनंदी, समृद्धी, प्रेममय आणि तुमच्या अपेक्षित गोष्टी पूर्ण करणारं बनवा. थँक यू. धन्यवाद.